आजकाल सायन्सला असलेल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा किती मोठा आर्थिक ताण असतो हे आपण सगळेच जाणतो. महागडे कोचिंग क्लासेस आणि अभ्यासाचं मटेरियल मिळवणं प्रत्येकालाच शक्य नसतं. वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी हा खर्च अनेकदा एक खूप मोठा अडथळा ठरतो. पण विचार करा, जर हा आर्थिक अडथळा पार करण्याचा एखादा खात्रीशीर आणि मोफत मार्ग असेल तर. आणि म्हणूनच इथे एंट्री होते ती महाज्योतीची. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. महाराष्ट्रातील शैक्षणिक समानतेच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था अक्षरशः एक गेम चेंजर ठरत आहे. शिक्षणाच्या समान संधी सर्वांना मिळायला हव्यात, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती घेणार आहोत. महाज्योती मोफत टॅबलेट आणि परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना 2026-28. या अद्भुत सरकारी उपक्रमाचं टप्प्याटप्प्यानं विश्लेषण करणं आणि त्यातील प्रत्येक बारकावा समजून घेणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे. तर या सत्रात आपण प्रामुख्याने 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. 1. महाज्योतीची प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे? 2. यासाठी पात्र कोण आहे? 3. जागांचं वाटप आणि आरक्षण. 4. आवश्यक कागदपत्रांची यादी. आणि 5. ऑनलाईन अर्ज कसा करायचा. या योजनेविषयीच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे इथे मिळतील. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. ही महाज्योती प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे? या योजनेचे फायदे ऐकाल तर थक्क व्हाल. यात ऑनलाईन अभ्यासासाठी केवळ एक मोफत टॅबलेट मिळत नाही, तर अभ्यासासाठी दररोज तब्बल 6 GB मोफत इंटरनेट डेटा दिला जातो. तसंच जेईई, नीट आणि MHTCET सारख्या कठीण परीक्षांसाठी सलग 18 महिन्यांचं मोफत ऑनलाईन कोचिंग मिळतं. नुसता हार्डवेअर देणं हा यामागचा हेतू नाहीये, तर विद्यार्थ्यांसाठी ही एक संपूर्ण इकोसिस्टम उभी केली जात आहे. एवढंच नाही, तर इंटरनेट रिचार्जसाठी दरमहा ₹500 थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण आहे? फायदे तर अफाट आहेत, पण ही योजना सर्वांसाठी नाहीये. यासाठी काही अतिशय काटेकोर पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणं अनिवार्य आहे. तसेच विद्यार्थी हा OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातीलच असावा आणि त्याच्याकडे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं सक्तीचं आहे. यासोबतच 2026 या चालू वर्षात 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी आणि 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. हे झाले मूलभूत निकष. इथे खूप छान आणि व्यावहारिक निकष लावलाय. 10वीच्या गुणांची अट ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 60% गुण आवश्यक आहेत, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अट किमान 70% गुणांची आहे. विद्यार्थ्यांचं राहण्याचं ठिकाण हे आधार कार्डवरील पत्त्यावरून ठरवलं जाणार आहे. हा अगदी न्याय्य दृष्टिकोन आहे. आता तिसऱ्या भागाकडे वळूया. जागांचं वाटप आणि आरक्षण कसं असणार आहे? ही निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे राबवली जाते. जागांच्या वाटपावर नजर टाकल्यास दिसेल की सर्वाधिक 59% जागा इतर मागासवर्गासाठी म्हणजे OBCसाठी राखीव आहेत. उर्वरित जागा विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी न्याय्य पद्धतीने विभागल्या आहेत. यामुळे समाजातील सर्व उपेक्षित घटकांना समान प्रतिनिधित्व मिळतं. अनेक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे प्रत्येक सामाजिक प्रवर्गात महिलांसाठी तब्बल 30% समांतर आरक्षण ठेवण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त दिव्यांगांसाठी 4% आणि अनाथांसाठी 1% आरक्षण आहे. समान शिक्षणाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक आश्वासक पाऊल आहे. आता चौथा भाग, आवश्यक कागदपत्रांची यादी. कागदपत्र गोळा करणं थोडं कंटाळवाणं वाटू शकतं, पण हा टप्पा सर्वात निर्णायक आहे. ही चेकलिस्ट अगदी बारकाईने पाहणं गरजेचं आहे. आधार कार्डची पुढील आणि मागील बाजू एकाच PDF-मध्ये असणं सक्तीचं आहे. तसेच रहिवासी आणि जातीचा दाखला, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका आणि 11वी विज्ञान शाखेचा प्रवेशाचा पुरावा किंवा बोनाफाईड असणं अनिवार्य आहे. लागू असल्यास दिव्यांग किंवा अनाथ प्रमाणपत्रही जोडावं लागेल. यातली एकही गोष्ट मिस करून चालणार नाही. इथे एक अत्यंत कडक नियम लक्षात ठेवायला हवा. सर्व कागदपत्रांच्या PDF फाईल्स 100 KB ते 300 KBच्या दरम्यानच असाव्यात. अस्पष्ट किंवा न वाचता येणारे स्कॅन थेट नाकारले जातील. विचार करा, केवळ फाईलची साईज चुकीची असल्यामुळे किंवा फोटो अस्पष्ट असल्यामुळे एखाद्या पात्र विद्यार्थ्याची संधी हुकणं किती दुर्दैवी ठरू शकतं. त्यामुळे स्कॅन अगदी स्पष्ट असायला हवेत. शेवटचा आणि 5वा टप्पा,
ऑनलाईन अर्ज कसा करायचा? सर्व कागदपत्र तयार झाली की डिजिटल माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि पारदर्शक आहे. सर्वप्रथम mahajyoti.org.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे नोटीस बोर्डमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर JEA/NEET/MHTCET बॅच 2026 या लिंकवर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती अचूक भरून स्पष्ट कागदपत्र अपलोड करायची आहेत. फायनल सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती नक्की तपासायला हवी. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की ही सर्व माहिती महाज्योतीच्या अधिकृत परिपत्रकावर आधारित आहे. संपूर्ण प्रक्रिया केवळ ऑनलाईनच आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अधिकृत पोर्टलचाच वापर करायचा आहे. आणि हो, वेळेचं भान ठेवणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 मे 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास 0712-2870-120 किंवा 0712-2870-121 या हेल्प डेस्क क्रमांकांवर संपर्क साधून मदत मिळवता येईल. ही एक उत्तम सेफ्टी नेट आहे. विचार करा, जेव्हा एक साधा टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्शन महागड्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सच्या भिंती पाडतात, तेव्हा विद्यार्थ्यांची पुढची पिढी कोणती नवीन शिखरे गाठेल? तंत्रज्ञान आणि योग्य सरकारी पाठबळ एकत्र आलं तर काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. या मोफत संधीचा जास्तीत जास्त फायदा घेतला जाईल